ज्या वेळेला शरीरामध्ये त्रिदोषांपैकी म्हणजे वातदोष, पित्तदोष आणि कफदोष या दोषांपैकी कफदोष आणि वातदोष हा वाढलेला असतो, मुख्यतः कफदोष वाढलेला असतो, त्यावेळेला कफाचे आजार हे होत असतात. आणि ज्या वेळेला कफ हा त्याचे स्थान सोडून छाती म्हणजेच लंग्समध्ये जाऊन बसतो, त्यावेळेला दम्यासारखा आजार हा निर्माण होतो. आणि हा कफ चिकट अशा स्वरूपाचा असतो, म्हणजे वारंवार खोकलून देखील थोडासा कफ हा बाहेर पडत असतो. तर दम्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचा आहार घ्यायला हवा की जो कफ वाढवणार नाही किंवा आहे तो कफ कमी करेल आणि आहे तो वात देखील कमी करेल. सुरुवातीला आपण कोणत्याही प्रकारचा जेव्हा आहार घेत असतो त्यावेळेला एकदम कफ, वात किंवा पित्त हे वाढत नाहीत. तो हळूहळू प्रमाणात वाढायला लागतात आणि ज्या वेळेला लक्षणं निर्माण होतात त्यावेळेला आपल्याला जाणवते की आपल्याला हा आजार निर्माण झालेला आहे. यामध्ये सुद्धा म्हणजे दम्यामध्ये सुद्धा असेच आहे की ज्या वेळेला कफ हा छातीमध्ये भरतो त्यावेळेला आपल्याला लक्षणं निर्माण होतात आणि मग त्यावेळेला आपण आहारामध्ये बदल करायला सुरुवात करतो. दम्याविषयीचा विशिष्ट व्हिडिओ आहे, तो देखील तुम्ही बघून घेऊ शकाल, ज्यामध्ये दम्याची लक्षणे, त्याचे काय कारणे आहेत आणि त्याबद्दल आयुर्वेदामध्ये काय उपचार सांगितलेले आहे याविषयी देखील माहिती आहे. आज आपण केवळ आहाराविषयी बोलू.